देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कारकिर्दीमध्ये टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या, कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, तर कुठे आका, कुठे खोक्या, असे लोक जन्माला यायला लागले. संतोष देशमुखची हत्या जी आहे ती किती क्रूर पद्धतीने झाली हेही आपण बघितलं. आणि संतोष देशमुखची हत्या हे कायदा सुव्यवस्थेचं फेल्युअर नव्हे तर त्या ठिकाणी कायदा काम करत नसल्यामुळे संतोष देशमुखची हत्या झाली हेही स्पष्ट आहे. जशी फितोरीकडून फोडाफोडी करून संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने पकडल्या गेलं होतं तशाच फितुऱ्या ज्या आहेत आणि फोडतोड जी आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबही तशाच पद्धतीचे करत आहे. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना केल्या. ही जी नीती आहे ही कुठेतरी ही फोडाफोडी असेल, फितुरी असेल, बंडखोरी असेल, स्वतःचा पक्ष त्याग करायचा असेल, हे त्यातलंच एक लक्षण आहे. शिवसेना एकाच्या 2 केल्या आहेत तेही त्याचंच लक्षण आहे. तेव्हा सगळ्याची गोळाबेरीज जेव्हा होते तेव्हा आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द ही क्रूर आहे आणि त्याच पद्धतीनं राजकीय जे डावपेच केल्या जातात आहे ती त्याच पद्धतीची केल्या जातात आहे. आणि करिताची तुलना ही मी केली होती. यात कुठल्याही प्रकारचा अपशब्द मी कुठल्याही प्रकारचं शिवीगाळ केलेली नाही, कुठल्याही प्रकारचा अपशब्द जो आहे तोही मी वापरला नाही. मी सभ्यतेनी आणि जो ढाचा आहे समाज जीवनामध्ये जसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे त्याच अनुषंगाने मी त्या ठिकाणी ते बोललो होतो. त्यामुळे या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी शेंगाच खाल्ल्याने तर टरफलं का उचलू हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण ही जरूर मला पाळली पाहिजे. आणि माझ्याकडून चूक त्या संदर्भात झाली असली तर विषय निराळा असता. मात्र मी तुलना जी केली आहे ती राज्यकारभाराच्या अनुषंगाने केली आहे. मात्र आज एकनाथ खडसे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी बोट दाखवून की यांना औरंगजेब म्हटलं, यांना औरंगजेब म्हटलं. अहो मी कारकिर्दीला म्हटलं. आता काय त्याला म्हणतो उशिरा आलेला शहाणपण आहे का हे. आणि खरं म्हणजे मी देखील आज सभागृहात बोललेलो आहे की पुन्हा मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही, पण औरंग्याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. आणि औरंग्याची तळी उचलणारे आणि उदो करणारे यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. त्यामुळे आता त्याच्यावर आरोपाला आणि मला उत्तर द्यायला वेळ नाही. आणि त्यांनी खरं म्हणजे काही चुकीचं बोलले असतील तर त्यांनी माफी मागून मोकळं व्हावं. त्यांनी सांगितलं की औरंगजेबने जसं रजिया कर लावला होता तसाच आता राज्यामध्ये फडणवीस सरकारने लावला. कुठला कर लावलाय? रजिया कर नवीन आहे का?